देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. घराजवळील मंदिरामध्ये टाळ्यांच्या गजरात हरिपाठ चालू होता. अंदाजे 50शीतील एक बाई अतिशय तालासुरात अन मन लावून गाणे गात होती. 10-15 बायकाही त्यांना छान साथ देत होत्या. माझी पावलं आपसुकच मंदिराकडे वळाली. पुढचा अर्धा पाऊण तास कसा गेला अगदी कळलंच नाही. महिनाभरापूर्वीच मी या कॉलनीत राहायला आले होते. इथे फार काही ओळखी नव्हत्या. माझ्या शेजारी सरिता काकू बसल्या होत्या. त्यांची माझी जरा ओळख झालेली. प्रसादाच्या वेळी मीच काकूंना विचारलं, त्या हरिपाठ म्हणणाऱ्या कोण होत्या हो? त्यावर सरिता काकू म्हणाल्या, अगं तुझी अजून श्यामलची ओळख नाही का झाली? अगं ही श्यामल माझी खास अशी मैत्रीण. खरं तर ही सगळ्यांचीच मैत्रीण आहे ती. अत्यंत लाघवी स्वभाव आहे तिचा. विठ्ठलाच्या मंदिरात सकाळ संध्याकाळ येते. मंदिर झाडून पुसून दिवा करते. संध्याकाळी हरिपाठ म्हणते, भजने गाते. चांगली आहे बिचारी. चल ग येते मी, पुन्हा भेटू. मी काही फार देवभक्त नाही, पण का कोणास ठाऊक त्या दिवसभर माझ्या मनात हरिमुखे म्हणाचाच गजर चालू होता. सामान आणण्यासाठी मी घराजवळच असलेल्या किराणा दुकानात गेले होते. दुकानाच्या मागे घरातून मोठमोठ्याने भांडणाचे आवाज येत होते. त्या घरातला नवरा बायकोला बऱ्याच गलिच्छ शब्दात बोलत होता. मला तर अगदी ऐकवेन असं झालं. पटकन सामान घेऊन मी तिथून निघाले. दुपारी सरिता काकूकडे कामानिमित्त जाणं झालं. त्यांच्या घरी गेले तेव्हा त्या फोनवर बोलत होत्या. जाऊ दे, तू मनाला लावून घेऊ नकोस. फार लागलंय का गं तुला? आज रात्रीचं जेवण मीच पाठवते बघ. तू जरा आराम कर बरं, असं म्हणून काकूंनी फोन ठेवून दिलं. मी त्यांना विचारलं, काकू कोणाला काय झालं आहे? कोणाचा ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे का? त्यांनी सांगितलं, नाही गं, आज श्यामलला तिच्या नवऱ्याने बरंच मारलं. जरा कणत होती ती बिचारी. बाई कितीही खमकी आणि ताकदवर असली तरी दारुड्या नवऱ्यापुढे तिची शक्ती कमीच पडते बघ. काकू, त्यांचा नवरा नेहमीच असा मारतो का हो त्यांना? माझ्या डोळ्यासमोर मनोभावे हरिपाठ श्यामलताईच येत होत्या. नेहमी नाही ग मारत तो. म्हणजे मागच्या 6 महिन्यात मला वाटतं असं काही झालंच नाही. मला तर वाटतं सुधारला हा एकदाचा. पण कसं काय? मला तर श्यामलताई एकदम बिचाऱ्या वगैरे वाटल्या. किती मार सहन करावा लागत असेल त्यांना बिचाऱ्या. भारतीय स्त्री नेहमी अबलाच का राहते? माझ्या विचारांची तंत्रीभंग करत सरिता काकू म्हणाल्या, पहिले असं घर नव्हतं ग श्यामलचं. छोट्या गावाकडून आलेली श्यामल तशी व्यवहारात बरीच हुशार होती. लग्नानंतर तिनं घराला नंदनवन करून टाकलं होतं. जेवढी हुशार होती तेवढीच मनमिळाऊ होती. वेगवेगळ्या झाडांची रोपांची तिला विशेष जाण होती. घरासमोर अन मागे वरही तिने छान फळबागा, काही भाज्या आणि शोभेची भरपूर झाडं लावली होती. एवढ्या वर्षात त्यांच्या घरून कोणीही पाहुणा रिकाम्या हाताने माघारी गेला नाही. व्यवहारात लागणारी दृष्टी चांगली होती तिच्याकडे. तिचा नवरा मंदार ही कंपनीत चांगल्या पदावर कामाला होता. तो चांगला चित्रकार देखील होता. चित्रकला तो छंद म्हणून जोपासे. श्यामलचा तो नेहमी आदर करत असे. श्यामलच्या हुशारीला तो ओळखून होता. श्यामल सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळत असे. सासू सासऱ्यांच्या सेवेतही तिने कधी खंड पडू दिला नाही. ते दोघेही अगदी समाधानाने गेले. दोघे सासू सासऱ्यांना विठ्ठलभक्ती प्रिय. दर एकादशीला ते भजने म्हणत. दररोज हरिपाठ घेत असत. त्यांचं ऐकून ऐकून श्यामललाही याची गोडी लागली. श्यामल मंदारच्या वेलीवर 3 फुले जन्माला आली. मोठा मुलगा जरा मतिमंद होता. श्यामल त्याचीही अगदी योग्य काळजी घेत असे. मधली मुलगी, तिचं नाव रमा. ती एकदम सुशील सुलक्षणी. रमा आईसारखीच शहाणी होती. व्यवहारात निपुण होती. भलबुरच समजणारी होती. त्या मानाने छोटा मुलगा बराच उशिरा झाला. तो मात्र आपल्या वडिलांवरच गेला. चित्रकलेत अगदी निपुण, पण अभ्यासात मात्र जेमतेम. श्यामल संसारातल्या सर्व आघाड्या व्यवस्थित सांभाळत होती. अशातच तिला मंदारचा स्वभाव कळू लागला होता. एव्हाना संसाराला 15 वर्षे झाली होती. सासू सासरे केव्हाच गेले होते.
त्यामुळे मंदारवर काही अंकुश राहिलाच नव्हता. तसा त्याचा स्वभाव फारच चंचल होता, लहरी होता. हल्ली पैशाची उधळपट्टी बरीच वाढली होती. एकदा तो 2-3 दिवस बेपत्ता होता. घरी आलाच नाही. कुठे गेला होता देव जाणे. आणि तेव्हा आत्ताच्यासारखे मोबाईल नव्हते ग. मनात आलं की लावला लगेच फोन. श्यामलने खूप शोधाशोध केली. शेवटी एक ओळखीच्या मदतीने मंदार सापडला. दारूच्या नशेत मारामारी केली होती त्याने. जुगाराच्या अड्ड्यावर मार खाऊन तसाच बेशुद्ध पडला होता. श्यामलने त्याला घरी आणलं. त्याची नीट काळजी घेतली. श्यामल जुन्या विचारात वाढलेली होती. पती हाच परमेश्वर असतो, काही झाले तरी उलट काही विचारायचे नाही, अशीच शिकवण होती. ती मंदारला तर काही बोलू शकली नाही. पण वरचेवर मंदारचं असं वागणं श्यामलसाठी डोकेदुखी ठरू लागली. एकतर आलेला सगळा पैसा मंदार मुक्त हस्ते उधळत होता. त्याचं तो काय करतो हे विचारायचीही काही सोय नव्हती. घर खर्चही हळूहळू वाढू लागला. मोठ्या मुलाकडे विशेष लक्ष देण्याची गरज होती. त्याला मतिमंद विद्यालयात घातले असले तरी त्याची खूप काळजी घ्यावी लागत असे. लहान दोन्ही पोरं आता मोठी होत होती. असंच एकदा मंदारने गावाकडची जमीन विकायचा निर्णय घेतला. आता हे पैसे पण असेच संपून जाईल हे श्यामल ओळखून होती. मोठ्या मुश्किलीने तिने त्याला रोखले. राहतं घर श्यामलच्या नावावर होतं म्हणून, नाहीतर तेही विकून टाकलं असतं. पण त्या रात्री माझी जमीन मी विकणार, तुला काय करायचे त्याचं, म्हणून श्यामलला खूप मारलं. अगदी कुत्र्यासारखा तुडवला. 2 दिवस श्यामल ॲडमिट होती. शेजारींनी तिला पोलीस कंप्लेंट करायला सांगितली, पण तेही श्यामलला पटले नाही. पण आता तिला परिस्थितीची जाणीव झाली होती. सासू सासऱ्यांना बहुतेक मंदारचा स्वभाव माहिती होता, म्हणूनच त्यांनी घर श्यामलच्या नावावर केलं. आता श्यामल मंदारसोबत जरा शांततेत बोलू लागली. गोडी गुलाबीनं वागू लागली. 2-4 वर्षे चांगलीच जातात न जातात तोच मंदार पुन्हा गायब झाला. यावेळेस 2 आठवडे गायब होता. श्यामलने सगळीकडे त्याचा शोध घेतला, पण काही सापडेना. एके दिवशी स्वतःहूनच घरी परत आला. आता तर कंपनीतून ही नोटीस आली होती. मंदार सशर्त कामावर रुजू झाला खरा, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. काळाची पावले ओळखत श्यामल सावध झाली. अशा पद्धतीने मंदार वागत राहिला म्हणजे एक दिवस नोकरी जाणार हे श्यामल ओळखून होती. तिने जवळच असलेल्या एका औषध बनवण्याच्या कंपनीत रुजू झाली. पडेल ते काम ती करत असे. कधीच छोटं मोठं काम तिने पाहिलं नाही. कोणत्याही कामाला तिने हलकं मानलं नाही. घरचं सारं सांभाळून ती नोकरीही करत असे. ती नोकरीला गेल्यावर रमा घर सांभाळत असे. रमाला परिस्थितीची जाण होती. ती घर अन दोन्ही भावांना व्यवस्थित सांभाळत असे. रमा अभ्यासातही हुशार होती. आपलं शिक्षण पूर्ण करून नोकरी करून तिला आपल्या आईची मदत करायची होती. मंदारचं धारेवाईक वागणं तर चालूच होतं. कधी कधी तो 15-15 दिवस घरी नसायचा. तो घरी नसायचा तेव्हा जरी तिला फार त्रास देत असत. टोचून टोचून बोलत असत. कित्येक पुरुषांच्या नजरा तिला खूप छळायच्या, पण ती सक्षमपणे आपला संसार चालवत होती. काही आगाऊ बायका नवरा दुसरीकडेच जात असेल, दुसरं लग्नच केलं असेल असंही म्हणायच्या. श्यामल फार दुःखी होईल, पण कधी कोणाशी काही बोलत नसे. श्यामलने फार हालापेष्टा सहन केल्या. संसार चालवण्यासाठी आणि लेकरांना योग्य ते शिक्षण मिळवण्यासाठी तिनं सर्व ते प्रयत्न केले. पडेल ती कामं केली. अगदी धुणं भांडी झाडू पोछा पण केला. पण आपल्या मुलांना वाढवलं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. मोठा मुलगा त्याच शाळेत शिक्षकाच्या नोकरीला लागला. रमाने 12वी नंतरच एका हॉस्पिटलमध्ये नोकरी शोधली. त्याला पूरक असे पुढचं शिक्षणही घेतलं. ते घेता घेता तिने आपली नोकरीही केली. आज ती मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. आता तिचं लग्नही ठरलंय. श्यामलताईला आपल्या मुलीचं खूप कौतुक आहे. एव्हाना मंदारची नोकरी सुटली. मग त्याने चित्रकलेलाच प्राधान्य दिले. दिवस दिवस तो चित्र काढायचा, पण पैसे मिळवण्याच्या नावाने मात्र बोंब बसायचा. बऱ्याचदा श्यामलला मारझोड पण करायचा, पण ती मात्र कधी काही बोलत नसे. परिस्थिती आहे ती स्वीकारायची व पुढे जायचं, हेच तिचं धोरण. लहान मुलाला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी पण तिला फार कष्ट लागले. उशिरा का होईना, पण तोही स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि आज घर तोच चालवतो.
आता मंदारचं वय होत चालले म्हणून असेल, किंवा मुलं आपल्याला तेवढा मान देत नाहीत म्हणून असेल, पण हळूहळू मंदारला उपरती होऊ लागली. म्हणजे निदान आम्हाला तसं वाटत तरी होतं. इथेच एका दुकानात त्याने आधी नोकरी धरली. जरासे पैसे हाती आल्यावर त्याने एक गाळा घेतला, भाड्यानेच पण घेतलं, आणि स्वतःचं दुकान थाटलं. आता मुलगा कमावतोय म्हणल्यावर श्यामलताई जरा मोकळ्या राहतात. 2 वर्षापूर्वी गुडघेदुखीमुळे तिचा जॉब सुटला. मुलगाही म्हणाला, किती दिवस कष्ट करशील, आता आराम कर, आता आम्ही आहोत. तेव्हापासून श्यामल सकाळ संध्याकाळ मंदिरात येते, झाडलोट करते, दिवाबत्ती करते. भूपाळ्या, भजनं, हरिपाठ यात अगदी वाहून घेतले तिनं स्वतःला. आजही देवापुढे नमस्कार करताना तिचा चेहरा समाधानाने भरलेला दिसतो. ती नेहमी म्हणते, देवाने मला सगळं दिलं, चांगला नवरा दिला, चांगली मुलं दिली, कष्ट करायची ताकद दिली, माझ्याकडे सगळं आहे आणि म्हणूनच मी खूप खुश आहे, असं नेहमी म्हणत असते. सखींनो, सरिता काकूंकडून मी घरी जाण्यासाठी निघाले खरी, पण मनात श्यामलताईंचेच विचार होते आणि त्यांच्याबद्दलचा आदर कितीतरी पटींनी वाढला होता. अशाच एका संध्याकाळी मी देवळात गेले तर प्रसन्नपणे श्यामलताई हरिपाठ म्हणत होत्या. माझ्या हातावर प्रसाद ठेवत त्या म्हणाल्या, आज मी खूप खुश आहे, आज मला साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडले असे वाटते. विठ्ठलाची कृपा झाली माझ्यावर. काल आमचे दूरचे काका आलेले घरी. त्यांना भजनाची फार आवड. सकाळी मी तुळशीची पूजा करत असताना तेही बागेतून फेऱ्या मारत होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणत म्हणत चालत होते. चालून झाल्यावर एके ठिकाणी मध्येच थांबले. माझ्या प्रदक्षिणा झाल्यावर घरात येणार तोच त्यांच्या सावलीकडे माझं लक्ष गेलं. हुबेहूब विठ्ठलाची प्रतिकृती होती ती. डोक्यावर टोप, मकर कुंडले, विटेवरी उभा आणि कटेवरी हात. मला तर काही क्षण दुसरं काही दिसलं नाही. मी खूप आनंदात होते. तोच माझ्या मुलाने फोन करून त्याला प्रमोशन झाल्याचे सांगितले. म्हणूनच देवाला पेढे ठेवायला आले होते. हा घ्या ना तुम्ही पण पेढा. आज माझ्या सगळ्या कष्टांचं चीज झालं. उद्या तर रमाच्या सासरकडची मंडळी पण येणार आहेत लग्नाची तारीख ठरवायला. सगळं कसं मार्गी लागलं. विठ्ठला, मी खरंच सांगते, त्यावेळी मला श्यामलताईंच्या भक्तीचा हेवाच वाटला. मीरा काकूंची कृष्णभक्ती असो की श्यामलताईंची विठ्ठल भक्ती, केवढा तो विश्वास, केवढी ती श्रद्धा. देव आपल्याला योग्य मार्ग दाखवीनच या विश्वासावरच त्या सक्षमपणे संसार करतात. म्हणूनच या परिणिता आहेत. मैत्रिणींनो, या कथा फक्त त्यांच्या आयुष्यातील आलेल्या खडतर प्रवासाच्या नाहीत. या कथा आहेत निराशेने खचून न जाता जिद्दीने पुढे जाण्याच्या. कितीही संकटे आली, माणसे चुकली, तरीही नाते संपवून न टाकता नाते निभावण्याच्या. या स्त्रियांच्या कथा खूपच कॉमन, टिपिकल वगैरे वाटत असल्या तरीही त्या खऱ्या आहेत. मोठ्या जिद्दीने त्यांनी तो आपला संसार फुलवला आहे, म्हणूनच त्या परिणिता आहेत. खरं तर मला या नेहमीच प्रेरणादायी वाटतात. आजच्या जगात, आपल्या नात्यात किंवा आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात जेव्हा सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पर्यायाने आपण आपल्याच जवळच्या माणसाला भांडतो किंवा सोडून देतो. असे न करता या कथातील स्त्रिया आपल्याला नाते निभवायला शिकवतात. मी पाहिलेल्या या परिणिता, तुमच्याही आजूबाजूला अशा परिणिता असतील की, तर मला नक्की सांगा. मला त्यांच्या कथा ऐकायला खूप आवडेल. श्यामलताईंचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तुमच्या सूचनांची मी आतुरतेने वाट पाहते. थँक्यू.